अहेरीत अवैध दारूवर मोठी कारवाई करत 1 कोटीहून अधिक किमतीची मुद्देमाल नष्ट करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू वाहतूक आणि विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1,32,675 किमतीची जप्त मुद्देमाल नष्ट केली आहे। उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन अहेरी, वेंकटापूर, खानला, राजाराम आणि पेरमेली पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या एकूण 159 गुन्ह्यांतील दारू साठा या कारवाईत नष्ट करण्यात आली आहे। यामध्ये अहेरीतील 142, पेरमेलीतील 7, वेंकटापूरमधील 2 आणि राजाराम येथील 8 गुन्ह्यांचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विरोधात कठोर मोहीम राबवली जात आहे। जप्त करण्यात आलेली मुद्देमाल नाशवंत असल्याने आणि साठवणुकीसाठी जागेची अडचण निर्माण होत असल्याने न्यायालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या कारवाई दरम्यान जेसीबी आणि रोड रोलरच्या सहाय्याने 15 बाय 15 फूट खोल खड्डा तयार करून दारूचा, काचेचा व प्लास्टिकच्या बाटल्यांचा चुरा करण्यात आला। त्यानंतर हा चुरा खड्ड्यात टाकून तो पुन्हा बुजवण्यात आला। पर्यावरणाची हानी होणार नाही याची विशेष काळजी देखील घेण्यात आलेली आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश, कार्तिक मदिरा, प्रणिता, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाडे तसेच पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व इतर अधिकारी उपस्थित होते। अहेरी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दीपक सनतकर, आपकी आवाज न्यूज, अहेरी।